हे बडीज, वेलकम टू माय न्यू अनदर व्हिडिओ। आय होप तुम्ही सगळे हॅपी असणार, तुमची लाईफ मस्त एन्जॉय करत असणार। सो आज फार उशिराने मी ब्लॉग करते कारण की माझी तब्येत बिलकुल पण बरी नाही आहे। 2 दिवसापासून थंडी ताप सर्दी, आत्ता तरी थंडी ताप नाही आहे बट सर्दी आहे। आणि आज ना मी फार लेट पण उठले होते, म्हणून मग ब्लॉग काही मी केला नाही सकाळी उठल्यावर, कारण की माझं बिलकुल पण मन होत नव्हतं। बट आता आंघोळ वगैरे झाली, आंघोळ पण करायची इच्छा नव्हती माझी, बट फ्रेश नाही वाटत आंघोळ केल्यावर, म्हणून मग आंघोळ करून घेतली। तर मॉर्निंगचं रुटीन तर माझं झालंच आहे, जसं की गरम पाणी वगैरे पितो। एक्सरसाइज तर बिलकुल पण नाही केली कारण की खूप वीकनेस सारखं वाटतं आहे, म्हणून मग काही केलं नाही मी। तर आता माझ्यासाठी मी ऑमलेट करते। भाजी पोळी आहे पण माझं खायचं मन नाही आहे, आणि मला ऑमलेट आवडतं पण खूप सिंपल, त्यात जास्त काही नको। थोडीशी मी मिरची घालणार आहे थोडी टेस्ट येण्यासाठी, नाहीतर मी फक्त मीठ घालूनच ऑमलेट करते। तर आता फटाफट मी ऑमलेट करून घेते आणि 2 अंड्यांचं करते, कारण की मला भाजी पोळी खायचं मन नाही आहे, ते बिलकुल खाणार नाही आहे। आणि 1 चपातीसोबत 2 अंड्यांचं ऑमलेट ठीक राहील, कारण की मला आता मेडिसिन पण घ्यावे लागतील ना, म्हणून मग इतकं बेस्ट आहे। तर आता मी फटाफट ऑमलेट करून घेते। आणि मी आजारी असली ना तर मला कोणत्याच गोष्टी चव नाही लागत, भाजीची चव नाही लागत, बट मला ऑमलेट ना फार आवडतं, म्हणून मी जेव्हा माझी तब्येत वगैरे बिघडते ना तर तेव्हा मी ऑमलेटच करून खाते, दुसरं काहीही खात नाही। तर आता फटाफट मी माझ्यासाठी ऑमलेट करून घेते। मम्मी करून देणार होती पण म्हटलं नको, मी माझ्या हाताने करते, कारण की मला जास्त तिखट पण नको होतं, फक्त मीठ घातलेलं हवं होतं, म्हणून थोडीशी मिरची घातली आहे मी, ती पण लसणाची मिरची घातली आहे, साधी दुसरी मिरची नाही घातली, कारण लसणाच्या मिरचीने ना थोडं असं छान टेस्ट येते, आणि ती घरीच केलेली मम्मीने मस्त। तर ऑमलेट बऱ्यापैकी झालंच आहे। मला बिलकुल पण असं व्यवस्थित उलटं करता येत नाही, बघूया नीट होतं की नाही। बघा तुटलंच, मला ना असं परफेक्ट बिलकुल, जर एकच असतं ना एक तर व्यवस्थित मी असं पलटी केलं असतं, बट आता 2 आहे ना, 2 याचं होतं म्हणून मला जमलं नाही, आणि स्पून पण ना छोटा आहे म्हणून जमलं नाही, बट ठीक आहे, आता खाताना तर तुटणारच आहे, मग इतकं काही हे नाही त्याच्यात। तर आता माझं झालं आहे, आणि मी 1 चपाती घेतली आहे कारण की मला 2 बिलकुल खाण्याची इच्छा नाही आहे जास्त, म्हणून मग 1 चपाती आणि 2 एगचं ऑमलेट परफेक्ट। सो आता मी माझं लंच एन्जॉय करते, खूप सिंपल लंच आहे। घरात ना काकडी गाजर सगळं आहे, बट माझी बिलकुल पण खायची इच्छा नाही येते, म्हणून मग सिंपल मी ऑमलेट आणि चपाती हेच खाणार। आणि मी बिलकुल पण ना आपले हेअर कोम पण नाही केलं आहे, वेणी जशी होती ना तशीच घातलेली, कारण माझी बिलकुल पण इच्छा होत नाही आहे काही करायची। तर माझं जेवण वगैरे झालं आणि भांडे बघा किती पडले। तर आता मी लगेच भांडे नाही घासणार, थोड्या वेळाने घसेल, थोडा आराम करेल, मग नंतर घासणार, लगेच नाही, कारण की लगेच घासले पाहिजेत, बट माझं मन नाही आहे घासायचं, म्हणून मग मी नंतर घासणार। आणि मी आजारी असले ना तर मी पूर्ण दिवस गरम पाणीच पिते, दुसरं थंड पाणी नाही पित, आणि असं पण मला सर्दी आहे ना, म्हणून मग गरम पाणीच घेणार मी। तर आता माझ्यासाठी मी गरम पाणी करून घेते, आणि असंही मी जेवण झालं लगेच गरम पाणी नाही घेत, थोड्या वेळाने घेते, म्हणून आता हे थोडं आता कसं मला ना असं तोंड पण आलेलं आहे, तर तिखट पण लागतं ना, म्हणून मग लगेच पाणी प्यावं लागतं, नाहीतर इतर वेळेस जेव्हा सगळं ठीक व्यवस्थित असेल ना तर मी जेवण झाल्यानंतर अर्धा 1 तासांनी पाणी घेते। तर बघूया मिठाईच्या डब्यात काय आहे, मला गोड खायची इच्छा झाली आहे। बघा माझ्यासोबत किती मोठा स्कॅम झाला आहे, मिठाईच्या डब्यात मिठाईच नाही आहे, तर इतके सारे गुलाबजामुन आणले होते ना पप्पांनी, आणि ते सगळे संपलेत। मला वाटलं आहेत म्हणून मी मस्त नाही का वाटी वगैरे काढलं, बट घरात अजून सोनपापडी पण होती, आता तीच खाणार। आता तो रिकामा डब्बा होता तर तो फेकून द्यायचा होता ना, बघा तो जसा आहे ना तसाच ठेवला फ्रीजवर, मला वाटलं की आहेच त्यात गुलाबजामुन, किती मोठा घरातल्या घरात स्कॅम होऊन गेला। तर आता मी सोनपापडी खाते। जेवल्यानंतर ना मला असं गोड खाऊ वाटतं एकदम, म्हणून मग मी काही ना काही खात असते। आता घरात सोनपापडी होती म्हणून ती खाणार, नाही तर इतर वेळेस गोड खात असते मी। आणि कालपर्यंत इतके गुलाबजाम खाल्ले मी, भरपूर होते, काल खाल्ले मी भरपूर, बट आज पण माझं मन झालं कारण खूप फ्रेश होते ना, बट बघा आज काहीच नाही राहिले, बट ठीक आहे, सोनपापडी होती ती पण छान आहे। तर आता विचार करते काय करायचं, माझं दुसरं तर काही मन नाही आहे काही करायचं, बट बघते
असं आजारी असलं ना तर काहीही करावं असं नाही वाटत, फक्त असं पडून घ्यावं असं वाटतं. तर चला आता मी थोड्या वेळ आता रिलॅक्स करते, कारण माझं काही दुसरं करायची इच्छा नाही आहे. फक्त रिलॅक्स मस्त बसायचं, झोपायचं. म्हणजे असं झोप पण वाटते चेहऱ्यावर, बट बघूया, झोप लागली तर मी झोपून घेणार. आता जेवण वगैरे पण केलं आहे ना, म्हणून लगेच झोप पण नाही शकत, कारण जेवण केल्यावर लगेच झोपणं पण चांगलं नसतं. सो थोड्या वेळ रीड करत बसते, मग थोडी पडून घेणार. तर आता थोड्या वेळ रीडिंग करते. रीडिंग करायला असंही मला आवडतंच. सो मी थोडंच रीडिंग केलं, कारण की ना माझं डोकं पण फार दुखतं आहे आणि कसं तरीच होतं आहे. तर चला आता बाहेर जाऊन बघते. बघा बाहेर आजी काय करते, तर गौऱ्या आहे ना त्याचे ते खाली खडे लागलेले होते ते काढून घेते. आणि आता बघूया मी काय करते ती दाखवतेस तुम्हाला. तर चूल पेटवते त्या गौऱ्या पेटवण्यासाठी. तर त्या गौऱ्या माहिती का कशासाठी, तर ते मिसरी लावण्यासाठी. माझी आजी आणि मम्मी त्यांची मिसरी म्हणजे फेवरेट आहे. तर कोणाकोणाची मम्मी आणि आजी मिसरी लावते नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझी आजी आणि मम्मी तर लावते, घरात दोघीजणी मिसरी लावतात. तर त्याचीच तयारी झाली, त्यांची मिसरी संपली ना, म्हणून मग ते भाजण्यासाठी ना आता ही गौऱ्या जाळतात ते. तर तव्यावरची ना मिसरी त्यांना भाजलेली नाही आवडत. असं आपले काय म्हणतात त्याला, गौरी आहे ना, कावडं म्हणतात त्याला. तर बघा मम्मी कशी त्या मिसरी ना त्या गौरी व्यवस्थित पेटली का त्याच्यावर असं हे टाकून देतात मिसरी, आणि मस्त ती अशी भाजून जाते. मला तरीचा स्मेल बिलकुल पण आवडत नाही. बघा आजी आणि मम्मी काय करत होत्या. तर आता मी बाहेर जाऊन बसले, बट मला त्या मिसरीच्या वासाने ना अजून कसं तरीच होत होतं, म्हणून मी मध्ये आले आणि जे राहिलेले भांडे होते ना सकाळचे ते आता फटाफट घासून घेते. तुमच्या पण घरात कोण मिसरी लावतं मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आमच्या घरात तर मम्मी आणि आजी त्यांची तर फेवरेट आहे. जेवण झालं की मिसरी लावणार, चहा पिला की मिसरी लावणार, चालू असतं त्यांचं. बट आता तरी मम्मीला आम्ही सांगतो मिसरी लावायचं चांगलं नसतं, कमी करत जा. तरी आता तिने बऱ्यापैकी फार कमी केली आहे. सकाळ संध्याकाळच लावते ती फक्त एकदा, नाही तर अगोदर ना फार म्हणजे फार यूज करायची. बट तरी त्यांना नाही राहिलं जात म्हणून मग ते लावतातच. तर आता बोलता बोलता माझे भांडे पण झाले फटाफट. आता सगळं क्लीन करून घेते किचन. सकाळीच मला भांडे घासायचे होते पण माझं मन बिलकुल पण नव्हतं, म्हणून मग नाही घासले. आणि खूप थंड पाणी लागतं ना, म्हणून मग नकोसं वाटत होतं मला सगळं, म्हणून मग आत्ता घासले. आणि आता कसं टाकीतलं पाणी पण मस्त तापलेलं होतं आणि गरम गरम होतं, म्हणून मग फटाफट भांडे पण झाले. जास्त थंड पण नाही लागलं पाणी. तर मस्त किचन पण क्लीन होऊन गेलं. छान वाटतंय आता एकदम. पण क्लीन झालं ना, आता मस्त चहा ठेवून देणार. तर इथे मी चहा ठेवून दिला आहे, साईडला दूध पण तापतंय. तर माझं काहीतरी खायचं मन झालं म्हणून मी माझ्यासाठी काकडी कापली आहे. तर पप्पांनी आजच बाजारातून आणलेली मस्त फ्रेश होती. तर म्हटलं चला आता काकडी खाऊया, कारण दुसरं खायची काही इच्छा नाही आहे. पोळी वगैरे एकच चपाती खाल्ली होती ना सकाळी, म्हणून मग भूक लागली, म्हणून म्हटलं चला काकडी खाऊया. त्यानंतर आता मी माझ्यासाठी मस्त खारी घेणार आहे, कारण की फारच भूक लागते मला, का बरं काय माहिती. तर मी मस्त खारी घेतली आहे. चहा नाही घेणार, डिरेक्टली चहा खारीमध्ये ओतणार. तुम्ही पण असं खारी खातात का चहामध्ये, म्हणजे डिरेक्टली प्लेटमध्ये किंवा कपात खारी घ्यायची आणि चहा ओतायचा, मस्त स्पूनने खायचं. तुम्हाला दाखवते वेट. हे बघा असं, मला तर असंच आवडतं खूप. असं डिरेक्टली आपण बुडून पण खाऊ शकतो, बट मला असं डिरेक्टली भिजलेली असली ना खारी तर असं खायला आवडतं मस्त. तर आता आजी आणि मी चहा एन्जॉय करतो. तिथे पप्पांना पण चहा देऊन दिला आहे मी. घरात ना चहा सगळ्यांचा फेवरेट आहे, आणि आता हिवाळा चालू आहे ना, मग थोडा लवकर बनला आहे चहा. नाही तर इतर वेळेस आहे ना म्हणजे 5:30-6 वाजता होतो, बट आत्ता सध्याच्या टायमाला हिवाळ्यात ना लवकर चहा होतो. चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर बाहेर येऊन बसलो, तर इथे आजी ना तिचं ते हे काय म्हणतात त्याला, पातळ, त्याची घडी मारून ठेवते. आणि मी मस्त बाहेर बसली आहे उन्हात, मस्त कवळं ऊन आहे संध्याकाळचं. आता मस्त मी सनसेट एन्जॉय करते. तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. सो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लव यू ऑल. बाय.